नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर यांच्या मार्फत सफाईगार व उदकी या पदाकरता एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे. त्याचबरोबर यासाठी मी पे स्केल असणार आहे 15,000 पासून ते 47,600 दरम्यान व इतर अलाउन्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे निवडून पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर यांच्या मार्फत सफाईगार व उदकी पदाकरता या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर यांच्या स्थापनेवर सफाई कामगारसाठी 2 रिक्त पद असणार आहेत आणि उदकीसाठी 1 रिक्त पदाची निवड व प्रतिही यादी या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यासाठी मित्रांनो 7वे वेतन आयोगानुसार S1 मध्ये 15,000 ते 47,600 दरम्यान तुम्हाला या ठिकाणी पगार सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये जाहिरात सोबत परिशिष्ट अप्रमाण सुद्धा या ठिकाणी कागदपत्रांच्या प्रति या ठिकाणी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड दिनांक 7/1/2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या ठिकाणी कार्यालय वेळ तुम्हाला पोहोचायचे आहे. म्हणजे स्पीड पोस्टने या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. तर मित्रांनो हा फॉर्मचा ऍड्रेस आहे प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय रंगभवन चौक सोलापूर 413-001 याद्वारे तुम्हाला या ठिकाणी स्पीड पोस्टने या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. त्याचबरोबर स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यासाठी पात्रता असणारे मित्र दोन्ही पदासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. त्याचबरोबर सफाई कामगार पदासाठी मित्रांनो उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराने शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा. उमेदवारास मराठी हिंदी वाचता लिहिता बोलता येणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर उमेदवारांना शौचालय व स्नानगृह स्वच्छता व झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालयात अथवा न्यायालयातील यापूर्वी कामाचा अनुभव असणं आवश्यक राहणार आहे. लक्षात घ्या. पुढची पोस्ट आहे उदकी या पदासाठी मित्रांनो सेम तेच एक्सपिरियन्स लागणार, 7वी पास सुद्धा लागणार आणि उमेदवारास प्लंबिंग व पाणी मोटर हाताळण्याची जुजपी ज्ञान आवश्यक राहणार. त्यासाठी वयोमर्यादा असणार मित्रांनो वयोमर्यादा असणार आहेत. सर्व कोणतंही आरक्षण असणार आहेत. त्याचबरोबर यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 2.5 वर्ष राहणार आहेत. कास्ट असणार तर 63 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि महाराष्ट्र असणारे कर्मचारी असायचं कोणतीही वयाची स्थितीचा नसणार आहे. म्हणजे एलिजिबिलिटी कोणतं नसणार आहे. त्याचबरोबर उमेदवार पात्र अटी आहेत. तो व ती करार करण्यास सक्षम असावा. त्याचबरोबर त्याच्यावरती गुन्ह्यावर काही अडचणी नोंद नसावी. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा कुटुंब प्रतिज्ञापत्र 2005 पर्यंत तुमच्याकडे जे 2 पेक्षा जास्त आहेत मुलांची संख्या नसावी. त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज सोबत कालीन जे साक्षांकित प्रतिसह जोडायचे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता गुण प्रमाणपत्र उदाहरणार्थ 7वी 10वी 12वी इत्यादी, जन्मतारखेचा पुरावा म्हणजे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र इत्यादी, उमेदवार दिव्यांग असल्यास त्याचं दिव्यांग सर्टिफिकेट, उमेदवार जातीचा असला तर जात सर्टिफिकेट, कामाचा अनुभव असल्यास तर त्याचे पूर्ण प्रमाणपत्र, डोमासेल असेल डोमासेल सर्टिफिकेट, विवाहित महिला असेल तर त्याचं सर्टिफिकेट. त्याचबरोबर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात आणि जे टेस्टेड डॉक्युमेंट्स असतात ते जोडायचे आहे. त्याच उमेदवारांनी अर्जासोबत मूळ दाखले जोडावे. त्याचबरोबर मूळ दाखल्यामध्ये प्रतिज्ञापत्र गट क नमुना असणार आहे. जाहिरातीत प्रसिद्ध झाल्यानंतर तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी चारित्र्य संपन्नविषयी 2 प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे. त्यामध्ये त्याचा हुद्दा पत्ता नाव सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी निवड प्रक्रिया जर बघितली तर तुमची या ठिकाणी अर्जाची छाननी होणार आहेत. जाहिरातीमध्ये तरतुदीनुसार किमान अर्थ असलेल्या उमेदवारांनी प्रात्यक्षिक व मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे शॉर्ट लिस्टिंग तुमची निवड प्रक्रिया असावी. तसेच पदाकरता किमान शैक्षणिक अर्थ असून ती धारण करणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रत्यक्षिक परिषदेसाठी बोलवण्यात येणार नाही. तसेच केवळ उमेदवारांनी अल्पसूचीमध्ये नाव आले म्हणून उमेदवारी निश्चित होणार नाही. म्हणजे ज्यांची शॉर्ट लिस्टिंग होणार आहे त्यासाठी पुन्हा जी काही राहिलेले डॉक्युमेंट असतात ते ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. मुलांकन पद्धत असणार आहे मित्रांनो तुम्हाला यामध्ये शॉर्ट लिस्टिंग मध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर पहिल्यांदा पहिली स्टेप असणार आहे स्वच्छता व चापल्यता चाचणी. यासाठी किमान 15 गुण असणार आहेत. 30 मार्काची एक्झाम असणार आहे. तोंडी मुलाखत असणार आहेत. 10 गुण पासिंगसाठी 20 गुण अशी 50 मार्कांची तुमच्याकडे गुणांकन पद्धत या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर अर्ज सादर करताना उमेदवारांनी जाहिरातीत
तपशिलानुसार वाचावी व भरलेला अर्ज तपशील योग्य आहे ते ठिकाणी तुम्हाला ठिकाणी बघायचं आहे. विवाहित महिला उमेदवार कोणत्याही कारणास्तव नावांमध्ये बदल असले तुमच्या ठिकाणी अर्जामध्ये शैक्षणिक अर्थामध्ये 10वी 12वी 7वी वगैरे जे मार्कशीट असतात त्यामध्ये त्यांचं नाव बदल असेल तर त्यांचं गाईड घ्यायचं सुद्धा जोडायचं आहे. त्याचबरोबर शिपाई व उदकी या दोन्ही पदासाठी 7वी गुण अनिवार्य असणार आहेत. नसेल तर तुम्ही या ठिकाणी अंदाजे 50% गुण या ठिकाणी तुम्ही 100 पैकी 50 मार्क टाकू शकता. त्याचबरोबर उमेदवारांनी काही महत्वाची व सूचना आहे. त्यामध्ये अर्ज पाठवताना पाकिटावर सफाईगार उदकी या पदासाठी असे ठळक अक्षरामध्ये तुम्हाला ठिकाणी लिहायचे. त्याचबरोबर अर्जातील 20 जागेमध्ये उमेदवारांनी स्वतःचे अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचे आहेत. उमेदवारांनी सोबत जोडलेल्या विवाह नमुन्याचा अर्ज या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या हस्ताक्षरात तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यासाठी मित्रांनो जी फी असणार आहे, फी जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला ही फी डिस्ट्रिक्ट जीड 2 अँड ॲडिशनल सेक्शन जीड सोलापूर याद्वारे तुम्ही या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेचा 300 रुपये हा डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर यांच्या स्वखर्चाने उपस्थित राहून तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर सरकारचे धनाखर्च जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर या जर नावे जमा केल्यानंतर परीक्षेकरता आवश्यक असणारे प्रवेशपत्र सुद्धा तुम्हाला ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी सोबत 2 पासपोर्ट साईज फोटो अर्जावरती चिटकवायचे आहे. त्यासाठी मित्रांनो प्रत्येक 5 उमेदवार जर बघितले तर प्रात्यक्षिक व मुलाखत ही जिल्हा सत्र न्यायालय रंगभवन चौक सोलापूर या ठिकाणी तुमच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर solarpur.dcourt.go.in वेबसाईटवर तुम्ही संपूर्ण माहिती ठिकाणी पाहू शकता. त्यासाठी मित्रांनो कोणकोणती कामे करायची आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. त्यासाठी शिपाई असेल तर न्यायालयीन अधिकार न्यायाधीश व नजीकच्या न्यायाधीश परिसराची स्वच्छता अथवा स्वच्छतागृह शौचालय व स्नानगृहाची निकट ठेवणी व काळजीपूर्वक संपूर्ण कामे तुम्हाला ठिकाणी करायची. तर उद्योगीसाठी न्यायालय परिसर पिण्याचे पाण्याचे नियोजन करणे व व्यवस्थित सुरू करणे, पिण्याचे पाण्याचे साठवणुकीत टाक्या, वॉटर कूलिंग, फिल्टर व इतर जी कामे असतात त्या ठिकाणी तुम्हाला करायचे. न्यायिक अधिकार जी कामे सांगतात ती सगळी कामे तुम्हाला ठिकाणी करायची आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकतात हे सुद्धा पाहणार आहेत. त्यासाठी मित्रांनो संपूर्ण फॉर्म हा तुम्हाला मराठीमधून भरायचा आहे. उजव्या फोटो चिटकवायचा आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. उदाहरणार्थ सफाई कामगार किंवा उदकी असेल ते लिहा. तुम्ही मी करतो की सिलेक्ट करा. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आवश्यक ठिकाणी अशी टिकमार्क करायचे. यामध्ये आडनाव, नाव, वडिलांचे व पतीचे नाव मराठीमधून नाव लिहायचं आहे आणि इंग्रजीमधून तुम्हाला नाव लिहायचं. त्याचबरोबर पत्रव्यवहाराचा पत्ता, कायमस्वरूपाचा पत्ता जो लिहायचा आहे. नॅशनॅलिटी भारतीय लिहायचे आहेत. महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर येस सिलेक्ट करा. भ्रमणध्वनी मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकायचा आहे. त्याचबरोबर जेंडर मेल या ठिकाणी तुम्हाला स्त्री पुरुष काय असेल ते लिहायचं आहे. धर्म कोणता असेल तोच लिहायचा आहे. जात प्रवर्ग लिहायचा आहे. दिनांक DDMA मध्ये लिहायचे आणि ज्या तारखेस तुम्ही फॉर्म भरता त्याचं वय, वर्ष, दिनांक, महिना अशा स्वरूपात मिळून फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी वयोस्थिती स्थिती अनमॅरिड मॅरिड काय असेल ते लिहायचं आहे. हयात मुलांची संख्या काय असेल तर ते लिहायचे. 28/3/2005 नंतर तुमची मुलांची संख्या किती आहे ते लिहायचं आहे. दिव्यांग असेल तर येस किंवा नो करायचं आहे. त्याचबरोबर पुढचा तो शैक्षणिक अर्थ. शैक्षणिक अर्थामध्ये सिरियल नंबर लिहायचा आहे. शैक्षणिक अर्थ HSC 7वी पासून काय असेल ते लिहा. शक्यतो हायर एज्युकेशन संपूर्ण टाकायचं आहे. त्याचबरोबर पुरुष मंडळाचे नाव किंवा कॉलेज स्कूलचे नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी सुद्धा तुम्हाला द्यायचे. त्याचबरोबर कामाचा अनुभव असला त्याचा अनुक्रमांक नंबर, अनुभव संबंधित कार्याचे नाव व पत्ता, कधीपासून कधीपर्यंत काम आणि एकूण महिना व दिवस तुम्हाला द्यायचे. त्यात विशेष अर्थ वगैरे असले त्याचं माहिती लिहा. ज्ञात भाषा असेल तर त्याची माहिती तुम्हाला द्यायची. त्याचबरोबर शासकीय कर्मचारी असले त्याचं पदा शासकीय कार्यालयाचे नाव लिहायचं आहे. धारण पदसंख्या, नियुक्तीचे दिनांक, त्याचबरोबर हरकत करताना प्राप्त सदर कार्यालयावर ना हरकत प्रमाणपत्र आहे का तर हे सिलेक्ट करायचं आहे. तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे नोंद आहे का येस किंवा नो करा. न्यायालयीन दोषी वगैरे ठरवले तर येस किंवा नो करायचे आहे. त्याचबरोबर शिस्तभंगाची कारवाई वगैरे किंवा MPSC किंवा UPSC सर तुम्हाला अपात्र ठरवले आहे का येस किंवा नो असे. दिनांक टाका, ठिकाण टाका, नाव आणि स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. पुढचा मित्रांनो परिशिष्ट ब चरित्र वर्तणूक प्रमाणपत्र याचे 2 कॉपीज तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे. मी प्रमाणित करते की तुमचं या ठिकाणी कुमारी काय असेल ते लिहायचं आहे. त्याचबरोबर हे कोणत्या पत्त्यावरती राहतात ते लिहायचं आहे. त्यांना किती वर्षापासून ओळखतो ते लिहायचं आहे.
दिनांक ठिकाण टाका आणि जी व्यक्ती तुम्हाला सही दे म्हणजे हा फॉर्म मध्ये येणार आहे त्याचं सही नाव आणि हुद्दा लिहायचं आहे. शिक्का रबरने स्टेम मारून तुम्हाला ठिकाणी द्यायचा आहे. त्याचा भ्रमणध्वनी मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे. चरित्र प्रमाणपत्र या ठिकाणी वैयक्तिक मुलाखतीस तुम्हाला ठिकाणी सादर करायची आहे. पुढचा आहे तो परिशिष्ट क नमुना 4 असणार आहे. त्यासाठी मित्रांनो मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव, तुम्ही तुमचं वय वर्ष लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे, करतो की सिलेक्ट करा, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. जर तुम्ही मॅरिड असाल, मुलांची संख्या असेल तर लिहा, नसेल तर 0 करा, असेल तर त्याची तारीख सुद्धा टाकायची. त्याचबरोबर ठिकाण टाका, दिनांक टाका आणि स्वाक्षरी नाव तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तर इथे तुम्हाला सोलापूर जिल्हा कोर्टामध्ये या ठिकाणी एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा वाटेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.